जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। भंडाराचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रुजू झालेले जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांना दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला दुपारी 2 वाजता दरम्यान शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुस्तक देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले। त्यानंतर अस्तित्वहीन जादूटोणा करणी केल्याच्या कारणावर भंडारा जिल्ह्यात मारामारी, खून होऊ नये, निष्पाप व्यक्तीचा बळी जाऊ नये, अंधश्रद्धेला आळा बसावा यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार आणि अंमलबजावणी जनजागरण कार्यक्रम घेण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे। जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून सचिव, समाज कल्याण अधिकारी आणि सदस्य पोलीस विभाग तर शिक्षण विभाग आहेत, असे सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून दिले। नुकतेच गडचिरोली जिल्हा अहेरी तालुका अंतर्गत पतेगाव येथे 2 चिमुकल्या बाळांचे अंधश्रद्धेमुळे बळी गेल्याची घटना घडली आहे। त्यात दोषी असलेल्या व्यक्तींवर मनुष्यवधाच्या आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून मृतकांच्या परिवाराला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने द्यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आले। यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, पुरुषोत्तम गायधने, सिद्धार्थ लांजेवार, पुरुषोत्तम कांबळे, संतोष भुरे उपस्थित होते।